आज तिची सुट्टी आहे, आज ती रजेवर आहे, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. पण या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून अगदी शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग त्यामध्ये सेक्स आणि योगा असेल, सेक्स आणि म्युझिक आहे, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा सेक्स आणि मद्यपान, अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण अगदी सहज सोप्या शैलीमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आजही एका महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत. पण त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देश-विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तेव्हा आता पुढे जाताना 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर खरं तर आज आपण सगळी चर्चा करणार आहोत. डॉक्टरांच्याकडनंही माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे आज आपल्या सोबत आहेत. सरांचं आपण स्वागत करूयात. सर, साम टीव्हीमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षको, खरं तर सरांच्या दादर सेंटरवरचा एक प्रसंग मला तो आठवतोय म्हणून मी तुम्हाला सांगतो. डॉक्टर विजय दहिफळेंच्या दादर इथल्या ओपीडीला नुकतंच लग्न झालेल्या एका उच्च शिक्षित जोडपं आलं होतं. लक्षात घ्या, उच्च शिक्षित जोडपं आलेलं होतं. दोघंही साधारणतः 27-28 वर्षांचे असतील. मुलगा IT इंजिनियर तर मुलगी वैद्यकीय क्षेत्रातलं. हे जोडपं आपल्या या कार्यक्रमाचे अगदी नियमित प्रेक्षक आहेत. या कार्यक्रमाचे भरपूर प्रेक्षक आहेत, कारण त्याप्रमाणे आपल्याला फोन देखील येत असतात. पण मुलीनं पुढाकार घेतला, कारण तिला काही समस्या जाणवत होत्या आणि त्यामुळे या मुलीनं पुढाकार घेत आपली जी व्यथा आहे किंवा जे काही घडतंय ते सांगायला सुरुवात केली. तेव्हा कळलं की मधुचंद्र सोडाच, पण लग्नाला 2 महिने उलटले तरी हा तरुण आपल्या पत्नीला शारीरिक सुख देण्यामध्ये असमर्थ ठरलेला होता. डॉक्टर विजय दहिफळे यांनी या तरुणाला विचारल्यावर सगळं समजलं की त्याला अश्लील व्हिडिओ पाहण्याची सवय होती. शिवाय अतिप्रमाणामध्ये हस्तमैथून करण्याची पण त्याला सवय होती. इतकी सवय होती की तो त्याच्या आहारी गेलेला होता आणि त्यामुळे लग्नानंतर पत्नीशी संबंध ठेवत्यावेळी मात्र त्याला ताठरता येत नव्हती. परिणामी शीघ्रपतनाची समस्या ही जाणवू लागली. डॉक्टर विजय दहिफळेंना हा सगळा प्रकार समजला. डॉक्टरांनी या जोडप्याचं समुपदेशन केलं. गरज असेल तर पी-शॉट थेरपी देऊ किंवा सर्जरी करू असंही झालं आणि या तरुणाला कमजोरीसाठी योग्य उपचार देखील त्यानंतर सुरू झाले. उपचारामुळे हा तरुण पूर्ण बरा झाला आणि या जोडप्यानं सरांचे आभार मानले. कारण आभार यासाठी मानले कारण आता त्यांचा संसार हा अत्यंत सुखी हा सुरू होतोय. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांचे आभारही मानलेले आहेत. डॉक्टर, पण खरं सांगतो, हे जोडपं तुमच्याकडे अगदी वेळेत आलं म्हणून बरं झालं. आणि महत्वाचं सुहाजी, तुम्हाला आठवतंय की आपण त्या ठिकाणी गोव्याला एक शो केलेला आठवतोय? होय, मला मधुचंद्र. मधुचंद्रावरच केलं होतं, बरोबर आहे. आणि हे तुम्हाला सांगायला मी या ठिकाणी सांगतो की किती हायली क्वालिफाईड असाल, तुमचं ते क्वालिफिकेशन आणि सेक्स एज्युकेशन हे किती महत्वाचं आहे. कारण आपण गृहीत धरतो पालक मंडळी की यांना सगळं माहीत असेल. मित्रांनो, असं अजिबात नसतं. म्हणूनच या ठिकाणी हा जो मंच उभारलेला आहे. आणि थोडक्यात तुम्हाला सांगतो सुहासजी, हे काही नवीन नाहीत. जी सुरुवात झाली आहे सुखीजीवनाच्या मंत्राची, आणि मला आवडेल सांगायला की ह्या शोचं जे नाव देण्यामागे जे कॉन्ट्रीब्युशन आहे, मी खरंच तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आवडीतपणे 8 वर्ष आपण याला पुढे घेऊन जात आहोत आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाखो करोडो लोकांचं जीवन या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना मदत झालेली आहे डेव्हलप होण्यामध्ये. मग हे एज्युकेशन कोणाला तरी सुरू करायचं होतं आणि हे करण्यासाठी ह्या साम टीव्हीच्या मंचाने जो हा डायस दिला, त्यामुळं लाखो लोकांचं वैवाहिक जीवन चांगलं करण्यामध्ये आपल्याला नक्कीच हातभार लावता आलेला आहे. म्हणून सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी ही सर्वांना माहीत असणं. आपल्या सुखीजीवनाच्या मंत्राचं पुस्तक देखील फार सहभाग मोठा आहे. मोठा आहे म्हणजे त्याला खूप मागणी पण आहे, आपल्याला माहिती आहे, खूप मोठ्या प्रमाणावर. खरंच आहे. नक्कीच.
अगदी डॉक्टर, खूप महत्त्वाचं तुम्ही सांगितलं आणि डॉक्टरांनी आता जे सांगितलं की लोक कचरतात आणि म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा, व्यक्त व्हा. डॉक्टर विजय दहीफळे यांना देखील तुम्ही भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन तुम्ही घेऊ शकता. सरांची जे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक्स आहेत, मग मी तुम्हाला सांगतो संभाजीनगर असेल, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, खारघर अशा सेंटर्सवर जसे इतर अनेक लोक जातात तसं तुम्ही देखील जाऊ शकता, त्यांचा सल्ला घेऊ शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन देखील करून घेऊ शकता. तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल, सरांना भेटायचं असेल तर आणि तुमच्या लैंगिक समस्या जाणून घ्यायच्या असतील तर डॉक्टर विजय दहीफळे यांना तुम्ही भेटू शकता, त्यांचं कन्सल्टेशन घेऊ शकता. आणि म्हणूनच या आपल्या याच्यावर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर, त्यांच्या वेबसाईटवर, त्याचप्रमाणे त्यांच्या मेल आय डीवर तुम्ही त्यांच्याशी सहभागी होऊ शकता. आता या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता कारण सरांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. आपला हा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे तुमच्या समस्या या तुम्ही थेट मांडू शकताय. हा प्लॅटफॉर्म तुमचा आहे, त्यामुळे आमचा नंबर लिहून घ्या, 02269302444. या नंबरवर तुम्ही फोन करू शकता. माझ्या मते सर फोन आलेला आहे. ही खासियत आहे आपल्या मंचाची. अक्षरा नांदेड म्हणून फोन आहे. अक्षराजी तुम्ही विचारा, तुमचा प्रश्न काय आहे? सर्वप्रथम साम टीव्हीला आणि तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद, तुम्हाला देखील. हा सर, माझा प्रश्न असा आहे की नियमित संबंध ठेवल्याने मासिक पाळीतील वेदनेवर काय परिणाम होतो त्याबद्दल सांगा सर. बघा, प्रश्नाची सुरुवात ही भगिनींकडनं झालेली आहे, हे याचं यश आहे. खरंच आहे, खरंच. सांगू या ठिकाणी आणि आपण. आज त्या बोल्डली बोलतायत, हे बोलतायत म्हणजे ह्या 8 वर्षातलं फलित जे सुभाजी तुम्ही पाहताय तर हे आहे. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व दर्शकांचं 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अगदी मनापासून अभिनंदन. आणि जसं प्रत्येक दिवसाला आपण प्रण करतो ना, तसं ह्या दिवशी प्रण असा करायचा आहे की कानाकोपऱ्यात हा मंत्र आपला पोचला पाहिजे. ज्याने असा प्रश्न विचारला, तुमची ऍक्टिव्हिटी, अहो लोकांना माहीतच नाही की कशासाठी ही क्रिया बनली असेल. फक्त जेवण करणे आणि झोपणे असं तर आपण आलोच तो इथं. खरंच आहे. पण त्याच्या पलीकडे काय, म्हणजे प्रजनन क्षमता आहे, त्या ॲक्टिव्हिटीचा आनंद आहे, हे सोडून त्या पलीकडे काय, तर तुमचं स्वतःचं जीवन नेहमीसाठी चिरतरुण, हार्मोनयुक्त, एक्सायटेड आणि समजा इम्युनिटी वाढलेली आहे, तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट येतोय, त्यामध्ये तुमच्या पूर्ण शरीराच्या पेशीवर त्याचा परिणाम होतोय, त्यामध्ये एक्सायटेशनसाठी कामाला येतं, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ बदलतं, तुमची मेमरी वाढते, तुम्हाला बाकीचे आजार होत नाहीत, ना डायबिटीज, ना BP, ना डिप्रेशन अशा प्रकारच्या समस्या येत नाहीत. आणि या काय विचारतायत, मेन्सेसमध्ये याचा काही फायदा होतो का, तर नक्कीच. या ठिकाणी काय होतं, ॲक्टिव्हिटी करताना किंवा केल्यानंतर हार्मोन्स बदललेले असतात आणि पेन किलर करणाऱ्या ज्या बॉडीमध्ये असणारे काही लेवल असतात हार्मोनच्या, बऱ्याचदा सिरोटोनिनच्या मात्रा आहेत, डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे. ॲक्टिव्हिटी केल्यामुळे पेल्विक फ्लोअर ऑर्गॅझममध्ये कॉन्टॅक्ट होतो. कॉन्टॅक्ट झाल्यानंतर हे हार्मोन्स रिलीज होतात. जेव्हा हार्मोन्स रिलीज व्हायला लागतात त्यावेळेस काय होतं, या ठिकाणी पेल्विक फ्लोअरच्या कॉन्ट्रॅक्शनमुळं युट्रस किंवा गर्भाशयाच्या पिशवीतनं जेव्हा ब्लिडिंग होत असतं, त्या सायनसेस कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं ते ब्लिडिंग देखील कमी होतं. जेव्हा पाळीच्या अगोदर काही जणांना क्रॅम्प्स येत असतात, त्या ठिकाणी मसल रिलॅक्सेशन झाल्यामुळं त्या ठिकाणी ते क्रॅम्प देखील कमी होतात. मग काय काय फायदे होतात त्यामध्ये, समजा एखाद्याची पाळी अनियमित असेल, इरेग्युलर असेल, 2-2 महिन्याचा गॅप जात असेल, त्यावेळेस सिव्हिअर वेदना होत असतील किंवा बऱ्याचदा एक्सेसिव्ह ब्लिडिंग देखील होत असेल, तर अशा केसेसमध्ये आपल्याला काय करायला लागतं, तर ही ॲक्टिव्हिटी आपल्या पार्टनरच्या संमतीने करायला पाहिजे. कारण बऱ्याच जणांना त्या पिरियडमध्ये ॲक्टिव्हिटी करावी का न करावी हे देखील माहीत नसतं. मी एकच सांगेन, कन्सेंट, नेहमी एक माझं डिस्क्लेमर असतं सर्वांना, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग आपला ओन आणि नोन पार्टनर, त्यासोबतच आपल्याला हे डेफिनेटली आजमावायचं असतं. आणि म्हणूनच ही ॲक्टिव्हिटी तुम्ही विथ निरोध किंवा प्रोटेक्शन वापरून करू शकता. आणि नक्कीच मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी केल्यानं हार्मोनल इफेक्टमुळं तुम्हाला दर्द किंवा पेन किंवा इतर प्रकारचं एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत नसतं. डॉक्टर, दुसरा पुन्हा फोन आहे महेंद्र पाटील इस्लामपूरवरनं. महेंद्रजी तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर आपण लाईव्ह वरती हा लाईव्ह आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. बोला, ऐकतोय आम्ही. काय प्रश्न आहे तुमचा? सर मला गेले 10 वर्ष झालं स्पाईनचा प्रॉब्लेम आहे. बरं, मग त्यामुळे काय होतं, त्याचा काही परिणाम सेक्सवर झालेला आहे, तुम्हाला कमजोरी वगैरे काय आहे? एक कामाचा लोड झाला की थोडी कमजोरी येते. अच्छा, कामाचा लोड झाला की कमजोरी येते तुम्हाला. वय काय तुमचं?
42. चला हरकत नाही, सांगूया तो. डायबिटीज बीपी आहे काही तुम्हाला? नाही काय. ठीक आहे, सांगूया ना. कामाचा लोड झाला की कमजोरी येते, बरं. असं व्हायला पाहिजे का? नक्कीच नाही. व्हायला नाही पाहिजे. हां, ह्याचं रिझन काय असतं हे बघा. माइंडसेट म्हणजे मी थकलो, आता मला कंटाळा आला किंवा मी पळू शकत नाही. अहो तुमच्या मागे एखादा वाघ लागू द्या, पळता की नाही एकदम स्पीडनी कंटाळा आल्यानंतर देखील. बरोबर. मग तुमचं काय असतं, मनाची इच्छाशक्ती. बऱ्याचदा काय होतं, समजा कमजोरी येण्यामागचं कारण काय असेल, याचा अर्थ असा आहे, हे सायकल आहे. समजा तुमची ॲक्टिव्हिटी तुम्ही रेग्युलरली केली, हार्मोन्स चांगले होतात, बॉडी बिल्डअप होते, त्या ठिकाणी बॉडीला होणारा सप्लाय आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हे मेंटेन राहतं. आणि अर्थातच हे मेंटेन राहिल्यानंतर तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्ही सुरळीत करू शकता. मग बरेच जण काय करतात माहिती का, कामावून थकून भागून आलं की थकून भागून आल्यानंतर संध्याकाळी ॲक्टिव्हिटी करायची नसते. का? कारण हार्मोनच्या मात्रा टेस्टोस्टेरोनच्या अतिशय खाली गेलेल्या असतात. मग कुठला योग्य वेळ असतो तो? पहाटेचा आणि सकाळचा वेळ हा अतिशय योग्य असतो. कारण बॉडी रिलॅक्स झालेली असते, डोक्यामध्ये तुमच्या दिवसभर ते चाललेलं असतं ना ऑफिसमध्ये. म्हणजे ऑफिसमध्ये काम करताना घराकडे लक्ष आणि घरी काम करताना ऑफिसकडे लक्ष. मग हे झाल्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी समरस होऊ शकत नाहीत, म्हणून कमजोरी लावते. आणखी इतर काही कारण असेल, कारण का वय 42 सांगितलं, वय वाढल्यानुसार देखील त्या ठिकाणी हार्मोन कमी असतात. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी, यूरोलॉजी, अँड्रोलॉजिस्टना भेटा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल, ही कमजोरी दूर होईल. आणि आणखी ॲडिशनल काही प्रॉब्लेम आहे का, काही स्पाईन प्रॉब्लेम आहे का, ते पाहिलं जाईल. अगदी. अजून एक आपल्याला फोन आलाय हरकत डॉक्टर, नाही. पण तुम्ही हे खूप छान मार्गदर्शन करताय आणि त्यामुळे दादा उभारेंचा एक फोन आहे. उभारेजी बोला, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की शारीरिक संबंध ठेवताना काही पुरुषांचे वीर्यपतन लवकर कोणत्या कारणामुळे होत नाही याबद्दल सांगा सर. अच्छा अच्छा अच्छा, शीघ्रपतन. शीघ्रपतन का होतं? हां, आणि कारण कोणती त्याची? सगळ्यात महत्त्वाचं कारणी कोणती, हा प्रश्न का महत्त्वाचा आहे? जवळपास 30% लोकांमध्ये शीघ्रपतन असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला डायव्होर्सेस किंवा त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचदा लग्नामध्ये, पर्सनल लाईफमध्ये अडचणी येतात. मग कारणं कोणती? सायकोजेनिक आहेत, न्यूरोजेनिक आहेत, वॉस्कोलोजेनिक आहेत, कार्पोरलाइज, आणि तिसरं कौटुंबिक वाद, भांडणं. बऱ्याचदा काय होतं, थकून भागून हा घडी आलेला असतो, स्त्री असो पुरुष असतो, मला एकाला दोष द्यायचा नाही. मग बेडरूम ही कशाची जागा आहे हो तुमची? त्या ठिकाणी एकांतात बसून सगळं काही विसरून जाऊन तुम्ही काय आहात, काय नाही, कुठले ऑफिसर आहात किंवा काय करता ते विसरून त्या ठिकाणी एकत्र राहायचं. करता काय तुम्ही? सगळ्या दिवसाच्या भानगडी, सगळ्या कुरबुरी त्या बेडवर तुम्ही बाहेर काढता. मग ते बाहेर काढल्यानंतर माणसाची इच्छा होईल का? शक्यच नाही. मग असं कंडिशन रिफ्लेक्स देखील असतो. पण काही कारणामुळे अतिहस्तीमतून झालं, त्या ठिकाणी त्यामध्ये देखील त्याचं जे कंट्रोलिंग आहे कमी झालेलं असतं, ब्रेनचं कंट्रोल बऱ्याचदा कमी झालेलं असतं. तर अशा वेळेला सेक्सॉलॉजी, यूरोलॉजी, अँड्रोलॉजिस्टना भेटून प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यानंतर सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, किंवा बऱ्याचदा पेरिफरली ॲक्टिंग पी शॉट देखील असतात. त्यामुळे ना काळजी करायची गरज नाही. आणि परत सर्व मित्रांना सांगतो, तुम्ही या समस्या सांगायला लाजू नका, घाबरू नका. का? कारण पार्टनरवर जर तुमच्यावर काही समजा समाधान न मिळाल्यामुळं जर त्यांची कंप्लेंट आली तर मग मात्र गोष्ट अवघड होऊन बसते. डॉक्टर, तुम्ही जे काळजी करू नका हे जे म्हणता ना, त्याच्यातनंच आधार मिळत असतो खरं तर. संदीप म्हणून मुंबईवरनं फोन आहे, तोही आपण घेऊयात. संदीपजी बोला. मला डायबिटीज झाल्यापासून प्रॉब्लेम झालाय. बर, काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे जेवढा टाइम आपण देऊ शकतो तेवढा देऊ शकत नाही. बर, शुगरचा प्रॉब्लेम झाल्यापासून. ओके. अच्छा, तरी एक अंदाजी टायमिंग किती असेल बरं, एक म्हणजे मला त्यावर जजमेंट घेता येतं? 5 ते 6 मिनिटं. बरं, ठीक आहे. ब्लड प्रेशर वगैरे नाही ना? नाही, ते नाही. बरं, आणि वजन किती आहे तुमचं? माझं वजन आहे 75 किलो. काही स्मोकिंग, ड्रिंकिंग, अल्कोहोल काही? करत होतो पहिलं, पण डायबिटीज पासून बंद केलं. बरं, ठीक आहे. म्हणजे डायबिटीसचा आणि ह्या शुगरपासूनचा काही संबंध आहे का? बरोबर आहे. चालतं, सांगूया. बघा, डायबिटीस, ओबेसिटी म्हणजे आपल्याकडं बर्गर खाऊन बर्गरसारखे झाले. बरोबर. म्हणजे ओबेसिटी एवढी वाढलेली आहे, तुम्हाला ना त्या व्यायामाचं काही महत्त्व माहीत नाही, ना जॉगिंग नाही, ना स्विमिंग नाही, ना योगा नाही. कशासाठी बनवलं हे? म्हणजे तुम्ही जर समजा तुम्ही कितीही हायली क्वालिफाईड आहात, कितीही मोठे अधिकारी आहात, पण तुमचं फिटनेस आवश्यक आहे. डायबिटीसमध्ये खूप जणांना वाटतं आता मला डायबिटीस झाला, माझी कार्यशीलता संपली. आता अजिबात मित्रांनो डायबिटीसला घालू नका, कारण हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि यामध्ये तुम्ही डाएट, योगा, एक्सरसाइज, प्राणायाम आणि प्रॉपर जे अल्कलाइज वॉटर आहे याचा जर वापर केला
डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो आणि नक्कीच लिंगाला होणार पुरवठा, रक्तपुरवठा, संवेदना, न्यूरोलॉजिकल सेन्सेशन, लिंगाकडनं ब्रेनकडे जाणाऱ्या संवेदना, या सर्व गोष्टी ह्या कंडक्शन, नर्व कंडक्शन अवलंबून असतात. म्हणून डायबिटीज कंट्रोलमध्ये आणा आणि अतिशय चांगले ट्रीटमेंट आहेत. गरज पडल्यात पी शॉट किंवा इम्प्लांट देखील आपण करू शकतोय ना, काळजी करायची गरज नाही. डायबिटीसवाले देखील आपलं सेक्शुअल लाईफ शेवटपर्यंत चांगलं जगू शकतात. निश्चितच. सारिकाजींचा देखील फोन आहे, तोही आपण घेऊया. सारिकाजी बोला. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार जी. सर, सुहास सरांचं पण खूप खूप अभिनंदन. 26 प्रजासत्ताक दिनानिमित्त आजचे प्रत शो करतायत. तर खूप छान सारिकाजी, तुम्ही वाटतं. आठवणीत ठेवलं एवढं मला त्याबद्दल नक्कीच धन्यवाद. सर, नक्कीच. खूप छान. सर, माझा प्रश्न, धातू किंवा वीर्याचा हेअर लॉसवर काय परिणाम होतो त्यावर आणि कशामुळे, त्याबद्दल सांगा. इमॅजिन करू शकता का, म्हणजे सिमेंट किंवा धातू इतका महत्वाचा तो ऑब्जेक्ट ज्यामुळे की दुसरा जीव तयार होतो, बरोबर आहे, त्याचा आणि हेअर लॉसचा नक्कीच सांगूया संबंध काय ते. सर्वात महत्त्वाचं, हेअर कशामुळे मेंटेन राहतात. तुमच्या हेअरला जे सप्लिमेंटेशन आहे, कोणतं सप्लिमेंटेशन राहतं, स्पर्मिडिन. आपल्या स्पर्ममध्ये किंवा सिमेनमध्ये स्पर्मिडिन हा घटक असा असतो जो की केसांची ग्रोथ आहे, क्वालिटी आहे, हे सगळं मेंटेन ठेवतं. आणि दुसरं, ह्या स्पर्मिडिनमध्ये, ह्या धातूमध्ये स्टेम सेल तयार करण्याची कॅपॅसिटी असते. म्हणून तुम्ही ॲक्टिव्हिटी रेग्युलरली केली आणि आपल्या नॉन पार्टनरसोबत जर ते सिमेंट डिपॉझिशन त्यांच्या योनीमध्ये डायरेक्टली झालं, त्यातनं ते ॲब्झॉर्ब होतं, हार्मोन त्यामध्ये जातात आणि ओव्हरऑल 200पेक्षा जास्त प्रोटीन असलेला आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा हा स्त्राव आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक असतं. म्हणून ॲक्टिव्हिटी नियमित करा आणि नुसतं केसांचंच नाही, पूर्ण शरीराचं स्वास्थ्य मेंटेन ठेवा. डॉक्टर, इतके प्रश्न येत आहेत, तुम्ही इतकं सुंदर सगळ्याचं विश्लेषण करताय, उत्तरं देताय. माझा मूळ जो विषय आहे तो देखील मी लोकांना अजून सांगितलेला नाहीये. आज आपण खरं तर सेक्समुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं टिकवता येतं याविषयीची माहिती करत डॉक्टरांकडनं आज आपण घेणार आहोत. आणि त्या संदर्भातले माझे काही प्रश्न माझ्या डोक्यात होते, तेही मला विचारायचे आहेत. डॉक्टर, एक प्रश्न आहे. 50 नंतर काही पुरुषांना कमजोरी सोबत मद्यपानाचं व्यसन असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना त्याची काय काळजी घ्यावी, हे मला उत्तर हवंय. पण इथे एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेक नंतर डॉक्टरांकडनं याचं आपण उत्तर घेऊयात. Babe, I love
ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी मी डॉक्टरांना प्रश्न विचारला होता की 50 नंतर काही पुरुषांना कमजोरी सोबत मद्यपानाचं व्यसन असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यावी डॉक्टर? किती महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांच्या मनामनातला मनातला प्रश्न. महत्वाची गोष्ट सांगतो, कट्ट्याच्या गप्पावर काय चालू असतं, अरे एखादं छोटंसं घेतल्यानंतर जर तू गेला ना म्हणे ह्याने म्हणला, एक अशी पॉवर येते आणि अशा प्रकारचं तुला हे होऊन जाईल, ह्या अशा मिसमध्ये जाऊ नका. हे बघा, माइल्ड रिलॅक्सेशन इंटरमिटंट केव्हा तरी तुम्हाला स्टिम्युलंट वाटतं. समजा रोजच तुम्ही ते सुरू केलं तर ब्रेनमध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स असतो, ते शिकतं त्याला की हे आल्याशिवाय मला हे होत नाही, आणि ते एकदा शिकलं ना मग मात्र तुमची अवस्था अशी होते की तुम्ही मला हे घेतल्याशिवाय काहीच होत नाही. काहीच होत नाही. मग महत्त्वाचं, गोष्टी लिमिटमध्ये असतील तर नॉर्मल असतात, आणि अति तिथं ही माती होत असते. समजा एखाद्याला ह्याचं व्यसन असेल तर काउन्सिलिंग करून हळूहळू त्याला त्यातनं दूर करणे, आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या मेडिसिन्स आहेत, क्रीम आहेत, ऑइल आहेत, प्रोटीन्स आहेत, गरज पडल्यास इम्प्लांटसारख्या देखील सर्जरी आहेत. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, मला कमजोरी आहे म्हणून घरातून पळून जाणे, लग्न न करणे, इव्हन मी अशा गोष्टी पाहिल्यात, स्वतःला संपवण्यापर्यंत लोक जातात. खरंय. मित्रांनो असं करू नका, कारण मी माणसं रडताना पाहिलेली आहेत ह्या प्रॉब्लेममुळं. आणि नक्कीच या ठिकाणी आणखी काही इन्फॉर्मेशन तुम्ही विचारू शकता. नक्की. म्हणजे आता डॉक्टर, आता वेळ खरं तर झालेली आपली क्विज टाइमची आणि विनर घोषित करायची. सांगूया. Yes. मिस्टर नितीन पाटोळे परळीचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, प्रोटीन आलं, गिफ्ट घेतलं. शिवाजी प्रोटीन आता फार छान आलेले आहेत, त्या मित्रांसाठी देखील नेले, आणि पुस्तक देखील तिने मित्रांना नेलं. यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर आपल्याला चिठ्ठी काढायला चिठ्ठी काढावीच लागेल. ते छान मिक्स करून द्या, तुम्ही द्या मला. मी देतो. Yes. म्हणजे तुमच्या हस्ते आज अरे बापरे. खूप जण म्हणतात की काय म्हणजे आमची चिठ्ठी निघतच नाही. नाही. आणि आपल्या बघूया आता. Yes. तुम्ही मिक्सिंग केलेलं आहे, आता कोण आहे पाहूया. चला आता आपण कुठं गेलो, वा आपण दादरला गेलो. बर. किरण दुरापे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. खरंच. तर कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, जर कमजोरी सोबत लठ्ठपणा असेल तर ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यायची. महत्वाचं, पहिलं वजन कमी करा. वजन कमी केल्यानंतर 10 किलो जरी वजन कमी केलं तुम्ही, तुमच्या टेस्टोस्टेरोनच्या मात्रा वाढतात, तुमच्यामध्ये उत्साह येतो, आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हिटी करू शकतात. आणि असं सहभागी व्हायचं क्विजमध्ये तर प्रश्न विचारायला लागेल. नक्कीच या ठिकाणी कमजोरी सोबत जर मद्यपानची सवय असेल तर त्याला काय ट्रीटमेंट असते हा शोध मी झाला असेल काही कारणामुळं, साम टीव्ही सुखी जीवनामध्ये एवढं टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. आम्हाला डायरेक्टली फोन लावा, मेसेज करा, आणि आम्हाला या ठिकाणी ही उत्तरं पाठवा. आणि नक्कीच या ठिकाणी एक इव्हेंट तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी येत्या लास्ट टाईमच्या आमच्या फ्रायडे सॅटर्डे संडेला एक मोठी इव्हेंट आमचे राहुलजी कराड, आदिजी कराड यांनी घेतली होती. कम्युनिटी बिल्डिंग आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या बाबतीत त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, नक्कीच ह्या कॉन्फरन्समध्ये सर्व दिग्गज आले होते. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली मतं मांडली, आणि मतं मांडून या ठिकाणी कशा पद्धतीने एक कम्युनिटीमध्ये डेव्हलपमेंट आहे, इकॉनॉमिक ग्रोथ आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी नक्कीच सांगितल्या. आणि त्याचबरोबर यांचं राहुलजी कराडांचं अगदी मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे प्रेझेंटेशन केलं, आणि सर्व लोकांना या ठिकाणी जेवढे त्या ठिकाणी अवेलेबल होते, उपस्थित होते, त्यांना मार्गदर्शन केलं. आणि या मार्गदर्शनाचा सर्वांना अतिशय चांगला फायदा झाला. चित्रफित तुम्ही पाहताय की डॉक्टर या ठिकाणी जे आहेत, आमच्या सेंटर जे कॅंगन वॉटर मशीन जे आहे, ज्याचा वापर कशासाठी होतो, तुमच्या शरीरामध्ये अल्कलाईन वॉटर जर असेल तर त्या अल्कलाईन वॉटरमुळं कसं बीपीवर कंट्रोल आणता येतं, कशा पद्धतीने आपल्याला डायबिटीज, बीपी, डिप्रेशन आणि तुमचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य मेंटेन करता येतं. डेफिनेटली हे मेडिकल ऑफिसर आहेत, आणि त्याच ठिकाणी ते आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव येथे त्या ठिकाणी त्यांची अतिशय मेडिकल ऑफिसर म्हणून खूप चांगल्या रीतीने कार्यरत आहेत, आणि आपल्या सर्व लोकांना, सर्व भागातील लोकांना ते समजावून सांगतात. आणि डेफिनेटली राजपूत सरांचं अगदी मनापासून अभिनंदन. याचा प्रचार आणि प्रसार आपल्या समाजात करून समाजाचं स्वास्थ्य नीट करत असल्याबद्दल त्यांना आमच्यातर्फे प्रोत्साहन आणि सुहास्यता तुमच्याकडे. माझ्याकडे पण डॉक्टर, खरं सांगू का, तुम्ही बोलायला लागलात ना की तुम्ही प्रश्नांची उत्तरं सुद्धा इतक्या सहज आणि सोप्या शब्दांमध्ये देता, त्यामुळे ऐकणारा जो आहे त्याला समाधान लाभतं की आपण जो प्रश्न विचारलाय. पण खरं डॉक्टर, आता ही चर्चा एवढी रंगत असते, पण शेवटी वेळेचं बंधन आपल्याला आहे. आणि तुम्ही देखील वेळात वेळ काढून दर शुक्रवारी आमच्या स्टुडिओमध्ये येता आणि प्रश्नांना उत्तरं देता, त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार. आपण इथंच थांबतोय, तेव्हा पुढच्या शुक्रवारी पुन्हा याच वेळी
याच ठिकाणी, अर्थात सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात.